नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आजचा आपला विषय आहे स्ट्रक्चरल ऑडिट. स्ट्रक्चरल ऑडिट कधी करावं, कोणाकडून करून घ्यावं, बायलॉजमध्ये त्याचे काही प्रोव्हिजन आहेत आणि त्याबद्दल आज संपूर्ण माहिती देण्यासाठी आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलं आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना स्ट्रक्चरल ऑडिट बद्दलची संपूर्ण माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. आपला आजचा विषय आहे स्ट्रक्चरल ऑडिट. स्ट्रक्चरल ऑडिट हा विषय जो आहे तो आपल्या हाऊसिंग सोसायटी असो, अपार्टमेंट असो, ह्यांची जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी म्हणजे यांची जी बिल्डिंग आहे त्या स्ट्रक्चरशी निगडित आहे आणि म्हणूनच त्याला स्ट्रक्चरल ऑडिट असं म्हणतात. जसं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आपण काही आजारपण आल्यावरती आपण डॉक्टरकडे जाऊन चेकअप करतो किंवा वयोमानानुसार आपण जे चेकअप करतो, त्याचप्रमाणे आपल्या बिल्डिंगच्या एक एज फॅक्टर अटेंड केल्यावरती आपल्याला त्या बिल्डिंगचं देखील एक हेल्थ चेकअप करणं अनिवार्य असतं आणि त्याच बिल्डिंगच्या हेल्थ चेकअपला आपण स्ट्रक्चरल ऑडिट असं संबोधतो. स्ट्रक्चरल ऑडिट हा स्ट्रक्चरल शब्द काय आहे, तर स्ट्रक्चरल शब्द पहिला आपण जाणून घेऊया की आपल्या बिल्डिंगमध्ये आपण जर आपली पूर्ण एंटायर बिल्डिंग बघितली तर त्या बिल्डिंगमध्ये दोन प्रकारचे मेंबर्स असतात. सिव्हिल इंजिनिअरिंग टर्मिनॉलॉजीमध्ये एक असतात स्ट्रक्चरल मेंबर्स आणि दुसरे असतात नॉन स्ट्रक्चरल मेंबर्स. मग स्ट्रक्चरल मेंबर्स म्हणजे कुठले, तर स्ट्रक्चरल मेंबर्स जर आपण खालपासून वर बघितलं तर खाली जे फाउंडेशन केलेले असतं, आरसीसी फाउंडेशन असतं, पाईल कॅप असते, पाईल्स असतात, हे सगळे स्ट्रक्चरल मेंबरमध्ये येतात. हे सबस्ट्रक्चर असतं. आणि सुपर स्ट्रक्चर म्हणजे जमिनीच्या वरचं जे आहे त्या सुपर स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे कॉलम्स असतात, बीम्स असतात, स्लॅब असतात, हे स्ट्रक्चरल मेंबरमध्ये येतात. नॉन स्ट्रक्चरल मेंबर कुठले, तर मग त्याच्यामध्ये तुमच्या विटांचं बांधकाम म्हणजे तुमची जी भिंत आहे ती नॉन स्ट्रक्चरल मेंबरमध्ये येते, प्लास्टरिंग नॉन स्ट्रक्चरल मेंबरमध्ये येतात, तुमच्या विंडोवरती असलेले छज्जा हे देखील एक नॉन स्ट्रक्चरल मेंबरमध्ये असतात. असे जे बाकीचे आयटम्स आहेत ते सगळे नॉन स्ट्रक्चरल मेंबरमध्ये येतात. म्हणजे मग काय, तर स्ट्रक्चरल मेंबर्सचं केलेलं ऑडिट त्याला आपण स्ट्रक्चरल ऑडिट बोलतो. मग स्ट्रक्चरल मेंबर्सचं ऑडिट जे आहे त्या ऑडिट करण्याच्या अगोदर थोडंसं आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की हे स्ट्रक्चरल मेंबरचं फंक्शन कसं असतं. म्हणजे एक लॉजिकली जर आपण बघायला गेलं तर या स्ट्रक्चरल मेंबर्स काम कसे करतात तर ते थोडंसं जाणून घेऊया. जनरली असं बघायला पाहिजे की आपण जे आपल्या फ्लॅटमध्ये राहतो ते आपण आपला जो सगळा भार जो आहे तो आपल्या ह्या फ्लोअरवरती टाकलेला असतो. म्हणजे हा स्लॅब आहे थोडक्यात. या स्लॅबवरती आपलं सगळं वजन जे आहे ते आलेलं असतं. मग एका स्क्वेअर मीटरमध्ये साधारण किती वजन येऊ शकतं, तर समजा 500 किलोचं वजन येऊ शकतं. 4 माणसं एकत्र उभी राहू शकतात, फर्निचर असू शकतं, तर 500 किलोचं धरून एक्झाम्पल आपण धरून चलो की वजन येऊ शकतं. म्हणजे तो जो स्लॅब आहे तो 500 किलो लोड घेण्यासाठी सक्षम पाहिजे असा एक थोडासा अर्थ काढता येईल. आणि मग त्याला 1.5 टाइम्सनी मल्टिप्लाय करतात, म्हणजे फॅक्टर लावतात. सिव्हिल इंजिनिअरिंग टर्म मध्ये त्याला आपण फॅक्टर बोलतो. आणि मग तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर करून म्हणजे 500 मल्टिप्लाय बाय 1.5 पट जर केलं तर 750 किलोसाठी तो स्लॅब आपल्याला डिझाईन करावा लागेल. म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियर ज्या वेळेला डिझाईन करतो तर तो हे अज्युम करतो की याच्यावरती एवढा लोड येणार आहे आणि त्याच्यानंतर 1.5 पट फॅक्टर करून तो ते लोड कॅपॅसिटी प्रमाणे स्लॅब डिझाईन करतात. म्हणजे आपलं सगळं जे लोड आहे ते फ्लोअरवरती येतं. तेच लोड त्या स्लॅबच्या माध्यमातून साईडला बीम्स वरती ट्रान्सफर होतं. तेच लोड ह्या बीम्सच्या माध्यमातून कॉलम्स वरती ट्रान्सफर होतं आणि ते लोड सगळं खालपर्यंत जाऊन फाउंडेशनला ट्रान्सफर करून अल्टिमेटली ते फाउंडेशन आपल्या मदर अर्थ वरती ते सगळा लोड ट्रान्सफर करतात. तर अशा तऱ्हेने एक जो सिव्हिल इंजिनिअरिंगचा कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी काम करत असतो. आणि मग या स्ट्रक्चरल मेंबर्सना देखरेख करणं किंवा ह्यांचं काळजी घेणं हे आपलं कार्य आहे, म्हणजे सोसायटीचं कार्य आहे. आणि हे प्रोव्हिजन्स आपल्या बायलॉज मध्ये देखील आलेले आहेत, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे थोडक्यात या मेंबर्सचं केलं गेलेलं ऑडिट त्याला आपण स्ट्रक्चरल ऑडिट बोलतो. ह्याची प्रोव्हिजन्स थोडीशी जाणून घेऊया. आपल्याकडे बायलॉज मध्ये सुरुवात जर आपण बायलॉज प्रमाणे केली तर आपल्याकडे पहिलेच प्रोव्हिजन जी आपल्याला स्ट्रक्चरच्या हिताची जी आहे ती हिट करते ती म्हणजे बायलॉ नंबर 45 ऑनवर्ड्स जी प्रोव्हिजन आहे 45 to 48 चा जर तुम्ही अभ्यास केलात तर त्यामध्ये तुमचा फ्लॅट प्रॉपरली मेंटेन ठेवावा, गुड मेंटेनन्स मध्ये ठेवावा,
सोसायटीचं स्ट्रक्चर एडिशन ऑल्टरेशन कुठे करू नयेत, ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. त्यानंतर 65, 66, 67, 68 मध्ये आपल्याला सोसायटी कुठल्या कुठल्या प्रकारचं मेंटेनन्स करू शकतं, रिपेअर मेंटेनन्स काय काय गोष्टीमध्ये येतं ते सगळं तिथे दिलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. 68 मध्ये जर आपण बघितलं तर सोसायटीच्या अखत्यारीमध्ये कुठली कामं येतात, जी 159 मध्ये देखील कव्हर केलेली आहेत, 159A मध्ये, आणि जी कामं सोसायटीच्या अखत्यारीमध्ये येत नाहीत ती मेंबरच्या अखत्यारीमध्ये येतात, असा क्लिअर कट उल्लेख या बायलॉच्या प्रोव्हिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग ह्याच बायलॉ मध्ये बायलॉ नंबर 76 आहे, आणि बायलॉ नंबर 76 सांगतं की हाऊसिंग सोसायटीमध्ये जर बिल्डिंगचं वय 15 वर्षाच्या वरती असेल, 15 ते 30 वर्षापर्यंत जर बिल्डिंगचं वय असेल, तर दर 5 वर्षांनी आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे मॅन्डेटरी सांगितलेलं आहे बायलॉ नंबर 76 मध्ये. आणि जर बिल्डिंगचं एज हे 30 वर्षापेक्षा वर गेलं, 30 इयर्स ओल्ड जर बिल्डिंग असेल तर अबाव 30 इयर्स बिल्डिंगनी दर 3 वर्षांनी आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे दर पहिले 5 वर्ष झाल्यावरती, दर 30 इयर्स क्रॉस झाल्यावरती मग 3 वर्षांनी आपल्याला आपल्या बिल्डिंगचं हेल्थ चेकअप स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. स्ट्रक्चरल ऑडिट कोण करतं? तर स्ट्रक्चरल ऑडिट नेहमी लक्षात ठेवायचं, कुठलाही आर्किटेक्ट, इंजिनियर हा करत नाही, तर स्ट्रक्चरल इंजिनियरनीच स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. मग स्ट्रक्चरल इंजिनियर कोण? तर जे कॉर्पोरेशनच्या, आपण जिथे राहतो त्या महानगरपालिका असेल किंवा कॉर्पोरेशन असेल, त्या कॉर्पोरेशनच्या एम्पॅनलमेंटमध्ये जे असतात ते स्ट्रक्चरल इंजिनियर त्या ज्युरिस्डिक्शनच्या कॉर्पोरेशनमध्ये त्या इमारतींचं ऑडिट करू शकतात. उदाहरणार्थ जर आपल्याकडे बीएमसी आहे, म्हणजे मुंबई रिजन जर आपण बघितलं तर बीएमसी मध्ये जे एम्पॅनल्ड स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत ते मुंबई रिजन पुरतं स्ट्रक्चरल ऑडिट करू शकतात. तसंच ठाण्याच्या कॉर्पोरेशनमध्ये ठाण्याचे एम्पॅनल्ड स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत, नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे इंजिनियर्स आहेत, आणि सो अँड सो. तर याप्रमाणे स्ट्रक्चरल इंजिनियर्सना हे कार्य दिलेलं आहे की तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करू शकता. आणि मग तो जो रिपोर्ट जे सबमिट करतात त्याला आपण बोलतो स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट. मग स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे काय? तर ही बिल्डिंग आणि ही इमारत जी आहे ही राहण्यासाठी योग्य आहे असं जे सर्टिफिकेट ज्याला आपण बोलतो त्यालाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट असं संबोधतात. स्ट्रक्चरल ऑडिट ही प्रक्रिया आहे, ऑडिट करणं हे एक कार्य आहे, आणि त्या ऑडिट मधनं निर्माण झालेलं जे सर्टिफिकेट आहे त्यालाच आपण स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट असं संबोधायचं आहे. आणि मग सोसायटीने काय करावं? तर जर आपली बिल्डिंग 15 वर्षापेक्षा वर गेलेली असेल तर मग आपल्या ज्युरिस्डिक्शन मध्ये, आपल्या ज्या कॉर्पोरेशन लिमिट्स मध्ये जे स्ट्रक्चरल इंजिनियरचं पॅनल आहे त्या पॅनलपैकी तुम्ही कुठल्याही स्ट्रक्चरल इंजिनियरची कोटेशन्स मागवू शकता. आपण 3-4 कोटेशन्स मागवू शकतो. त्यामध्ये जे आपल्याला योग्य वाटेल त्या स्ट्रक्चरल इंजिनियरला तुम्ही अपॉइंट करू शकता. ते स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्हाला एक वेळ डेझिग्नेट करतात की आम्ही ह्या सॅटर्डे संडेला म्हणा किंवा ह्या डेजमध्ये आम्ही सोसायटीला व्हिजिट करत आहोत. त्यांचे इंजिनियर्स ते स्वतः येऊन व्हिजिट करतात. प्रत्येक फ्लॅटमध्ये आतमध्ये इंटरनल व्हिजिट करतात, बाहेरून व्हिजिट करतात, टेरेस व्हिजिट करतात, पूर्ण आपली बिल्डिंग जी आहे ती ते पाहतात. त्याला व्हिज्युअल इन्स्पेक्शन बोलतात. आणि या व्हिज्युअल इन्स्पेक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चरल डॅमेज आहे का, इंटरनल स्ट्रक्चरल मेंबर्सला कुठे डॅमेज आहे का, हे सगळं ते असरटेन करतात. हे व्हिज्युअल इन्स्पेक्शन झालं. उद्या जर स्ट्रक्चरल इंजिनियरला वाटलं की हे व्हिज्युअल इन्स्पेक्शन इज नॉट सफिशियंट, पुढे आपल्याला अजूनही डिटेल काही टेस्ट करायचे आहेत, जसं उदाहरणार्थ आपल्या ह्युमन बॉडीमध्ये उद्या काही आजारपण झालं तर पहिले डॉक्टर आपल्याला मेडिसिन देतात. जर बरं नाही वाटलं तर ते सांगतात की पुढे तुम्ही एक्सरे करा, सोनोग्राफी करा, MRI करा, सिटी स्कॅन करा. तसंच आपल्या देखील स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इथे देखील टेस्ट उपलब्ध आहेत. आणि जर व्हिज्युअल इन्स्पेक्शन मध्ये जर इंजिनियरला वाटलं की दिस टेस्ट इज नॉट सॅटिस्फाईड, देन ही गोज फॉर NDT टेस्ट. त्याला बोलतो आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टमध्ये मग नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टमध्ये रिबॉन्ड हॅमर टेस्ट आहे. एक हॅमर असते जी ते स्ट्रक्चरल मेंबर्सला लावून त्याची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करतात. मग अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटी टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आतमध्ये कॉन्क्रीटचं पेनिट्रेशन करून त्याचं डेन्सिटी किती आहे वगैरे, त्याची स्ट्रेंथ किती आहे ते देखील त्याच्यामध्ये कळतं. नंतर मग कार्बोनेशन टेस्ट आहेत. अशा वेगवेगळ्या टेस्ट उपलब्ध आहेत. जर ह्या टेस्ट करून सुद्धा सॅटिस्फाईड नसेल तर इंजिनियर्स रेकमेंड करतात की कोर कट करतात. मग आपल्या कुठल्याही मेंबर्सचा पर्टिक्युलरली एक कोरचं सॅम्पल घेऊन जातात. जसं आपलं ब्लड सॅम्पल घेतात तसं कॉन्क्रीटचं कोर सॅम्पल कट करून ते जाऊन लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करतात आणि त्यांची डेन्सिटी वगैरे सगळं स्ट्रेंथ कॅल्क्युलेट केलं जातं. तर अशा तऱ्हेने
ह्या एनडीटी टेस्ट वगैरे परफॉर्म करून मग फायनली जो आहे तो रिपोर्ट आपल्या समोर येतो आणि मग सगळ्यांनी C1 कॅटेगरी ही तर ऐकलीच असेल. C1 कॅटेगरी म्हणजे बिल्डिंग जी आहे ती तुमची डिलॅपिडेटेड आहे आणि याच्यामध्ये राहणं जे आहे ते अतिशय धोकादायक आहे असं स्ट्रक्चरल इंजिनिअरनी जर सर्टिफिकेट दिलं तर कॉर्पोरेशन आपल्याला ती बिल्डिंग खाली करायला लावते. मग C2A कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये असं सांगितलंय की तुम्ही बाहेर व्हा आणि मग तुम्ही रिपेअर्स कंडक्ट करा, परत तुम्ही आतमध्ये येऊ शकता. C2B मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आतमध्ये राहूनही रिपेअर स्ट्रक्चरल रिपेअर जे आहे ते कंडक्ट करू शकता. असे वेगवेगळे त्यांचे टर्मिनॉलॉजीज तिथे दिलेले आहेत. तर या सगळ्या टर्मिनॉलॉजीज मधनं आपल्याला हे जाणून आलेलं आहे की स्ट्रक्चरल इंजिनियर हे ऑडिट करतं आणि शेवटला एक सर्टिफिकेट जे आहे ते देतं. ते सर्टिफिकेट आपण कॉर्पोरेशनला एक कॉपी सबमिट करतो, एक कॉपी आपल्याकडे ठेवतो आणि स्ट्रक्चरल इंजिनियरने जर काही रेमेडी सजेस्ट केलेले असतील, उदाहरणार्थ त्यांनी स्ट्रक्चरल रिपेअर्स काही सजेस्ट केलेले असतील तर ते रिपेअर्स करणं हे संस्थेचं मॅन्डेटरी काम आहे. कारण ते रिपेअर जर नाही केले तर आपल्या बिल्डिंगची कंडिशन अजून डिटोरिएट होऊ शकते आणि भविष्यामध्ये आपल्याला मोठा खर्च जो आहे तो समोर उद्भवू शकतो. तर अशा तऱ्हेने एक छोटासा कन्सेप्ट आहे स्ट्रक्चरल ऑडिट आणि स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेटचा आपण पाहिलं की बऱ्याच प्रमाणामध्ये बाहेर जर आपण बघितलं तर बऱ्याच न्यूज आपल्याला पाहायला मिळतात की स्ट्रक्चरल ऍडिशन ऑल्टरेशन्स काही लोकांनी केल्या किंवा काही लोकांनी बिल्डिंगची जी कंडिशन आहे त्याची देखरेख न केल्यामुळे बऱ्याच बिल्डिंगमध्ये मिसॅप झालेले आहेत. ह्युमन लाईफ ते देखील एंडेंजर झालेला आहे आणि बऱ्याचशे ह्युमन लाईफ त्याच्यामध्ये गेलेल्या आपल्याला पाहायला किंवा न्यूजपेपरमध्ये आपल्याला ते ऐकायला मिळतात. तर ह्या सगळ्या होऊ नये ह्याच्यासाठी ही प्रिकॉशनरी मेजर्स जे आहेत ते आपल्याला प्रोव्हिजन मध्ये दिलेले आहेत. तुम्ही बऱ्याच वेळेला न्यूजपेपरमध्ये सेक्शन 354, सेक्शन 353B वगैरे वगैरे जे ऐकतात ते MMMC ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. 353B प्रमाणे स्टेबिलिटी सर्टिफिकेट सांगितलेलं आहे आणि सेक्शन 354 जो आहे तो कॉर्पोरेशन नोटीस बजावते की तुम्ही ह्या ऑडिट्स रिपोर्ट करून घ्या. तुमचं बिल्डिंग जर एंडेंजर असेल तर त्या नोटिसेस देखील तुम्हाला मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर थोडक्यात समराईज जर आपल्याला करायचं झालं तर स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. ही प्रोव्हिजन कुठल्याही सोसायटीनी जी आहे ती मॅन्डेटरी म्हणून धरावी आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नेग्लिजन्स जे आहे ते करू नये. कारण ह्या नेग्लिजन्समध्ये इट इज कनेक्टेड टू ह्युमन लाईफ आणि म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट आणि स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट जो आहे तो हा छोटा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. असेच विषय जे आहेत ते आम्ही तुमच्या समोर घेऊन येत राहू आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही हा चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.